So Okay. during some recent lectures, we were learning about balance of payment that we finished yesterday. And now that we have seen how WTO works, what are its objectives, functions, and what is TRIPS, that is trade related intellectual property rights, uh, we are going to learn about TRIMS, which is trade related investment measures. And one of our students, Ifat, will introduce us to TRIMS. Ifat, over to you. आप बोल सकते हो. Hello everyone. Um, so we will learn about today trims. First of all, what is meant by trims? Trims is included in agreement of WTO. It is one of the list in the list of WTO. So it is discriminated in the foreign investment. So I go through that. First of all, trims क्या है? ट्रिम्स की मीनिंग है ट्रेड रिलेटेड इन्वेस्टमेंट मेजर्स। तो ट्रेड इसमें ट्रेडिंग होता है, इसमें ट्रेडिंग में देखा जाता है कि ट्रेडिंग अप होती है, डाउन होती है, कंपनी डेवलप होती है, कंट्रीज डेवलपिंग जो कंट्रीज होती है वो उनका इंपोर्ट एक्सपोर्ट हो जाता है। मैम जस्ट वन सेकेंड ना। Yes, yes, no issues. सो जनरली ट्रिम्स हे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे, आपल्याला कळत आहे त्याच्या नावातच ट्रिम्स ॲज इन इन्व्हेस्टमेंट मेजर्स आहेत. इंटरनॅशनली इन्व्हेस्ट करताना काय रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करायचे असतात हे याचे WTO ने घालून दिलेले नियम आहेत. इफ़त जब भी आप कर सकते हो, आप इंटरप्ट कर सकते हो. ओके, मुझे मैं सिर्फ आपके लिए कवर कर रही हूँ. तर ओके मैम। as a result, all the trade related investment measures to be removed within a period of 5 years. म्हणजे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट ज्या नॅशनल ट्रीटमेंटच्या अगेन्स्ट जातात, म्हणजे थोडक्यात आपल्या देशाला पुढे ढकलण्यासाठी. आपण हे नॅशनल ट्रीटमेंटचं प्रिन्सिपल बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. 3 प्रिन्सिपल बघितली होती आपण WTOची. नॉन डिस्क्रिमिनेशन, मोस्ट फेवर्ड नेशन आणि नॅशनल ट्रीटमेंट. सो नॅशनल ट्रीटमेंटच्या अंडर काय आलं होतं की तुम्ही आपल्या देशाला पुढे टाकण्यासाठी काही स्पेशल उपाय नाही करू शकत. म्हणजे मुद्दामून एक्सपोर्ट्सला सबसिडी द्यायची, म्हणजे त्याची प्राइस कमी होईल आणि दुसऱ्या देशात डम्पिंग करणं शक्य होईल, किंवा अशा प्रकारची मेजर्स घ्यायची नाहीत. सो इन्वेस्ट, येस इफ आप बोल रहे हो. हाँ मैम। हाँ. तो डेवलपमेंट जैसे बढ़ जाती है तो डब्ल्यूटीओ ने उनके बताया कि जब ये हो गए थे फॉरेन एक्सचेंज एफडीआई से जब फ्लो हो रहे थे, जब कंट्रीज अपना इंपोर्ट एक्सपोर्ट कर रहे थे, तो उसमें कुछ ना कुछ उन लोग की डेवलपिंग में कई टैरिफ बिठा रहे थे। फॉर एग्जांपल अगर चाइना और यूएस से है, तो यूएस से जब ट्रांस एक्सपोर्ट कर रहा था प्रोडक्ट्स या गुड्स, तो फिर वहां पे वो लोग यूएस से लोग टैरिफ बिठाते थे। तो उसी वजह से वॉर बिटवीन हो रहे थे, तो वॉर में वो लोग का कुछ मतलब टैरिफ की वजह से और ज्यादा अ, मतलब इम्पैक्ट बहुत होता था, इन्वेस्टमेंट में इम्पैक्ट बहुत होता था उनकी वजह से। इसलिए कहीं ना कहीं उनकी इसमें डेवलपिंग भी होती थी कि ट्रेड ड्रीम्स में, और मतलब डेवलपिंग भी नहीं हो सकती थी। लेकिन समहाउ उन लोग के इसमें उन लोग ने बताया कि फॉर ड्रीम्स उन्हें ज्यादातर मेजरमेंट्स मतलब एक दो ऐसे ऑब्जेक्टिव्स रखे हुए हैं जो उनको आगे जाने के लिए काम आ सकते हैं। नंबर वन के वो लोग प्रमोट करते हैं एक्सपांशन ऑफ प्रोग्रेसिव लिबरलाइजेशन इन ट्रेडिंग। वो लोग प्रमोट करते हैं, उनका एक्सपांशन हो जाता है और प्रोग्रेसिव भी होता है लिबरलाइजेशन में, जो हमने सीखे थे प्राइवेटाइजेशन, लिबरलाइजेशन, ग्लोबलाइजेशन में। लेकिन उनका प्राइवेटाइजेशन सॉरी लिबरलाइजेशन ज्यादा ही उनका मॉडरेट होता है, एक्सपांस हो जाता है। और समहाउ उन लोग कभी कभी लो कॉस्ट ऑफ प्रोडक्ट वो लोग दूसरे कंट्री को भेजते हैं, तब उन्हें ज्यादातर उन्हें मतलब वो कंट्री के लिए प्रॉफिटाइजेशन होता था। थ्रू दैट उन्हें ज्यादा इंक्रीज करना हो उनका ग्रोथ, यहाँ तक कि उनका ही नहीं, उनके अपोजिट कंट्री का जो उनके साथ ट्रेड कर रहे तो उनका एक सॉरी तो उनका अगर कंपनी कंट्रीज के पार्ट में स्पेशली वो लोग ये करते हैं। बरोबर. हाँ, तो उनका जब एक फॉर एग्जांपल चाइना और यूएसए,
ओके, चाइना और यूएसए जब वो लोग इंपोर्ट एक्सपोर्ट कर रहे थे, ट्रेडिंग कर रहे थे इन बिटवीन, तो उनका क्या बोल सकते हैं, अम, उनका ग्रोथ, दोनों का ग्रोथ होना चाहिए। फॉर एग्जाम्पल के अगर यूएसए एयरक्राफ्ट बना रहा है और चाइना टेक्सटाइल, जो हमने फर्स्ट चैप्टर में पढ़े थे, तो उनके कैसे अप्स एंड डाउन्स होते थे। बट अगर वो लोग उनका अम, उनकी पार्टनरशिप अगर ज्यादा बढ़ानी है या फिर एक दूसरे का ग्रोथ बढ़ाना है, तो वो लोग ट्रिम्स की हेल्प लेते थे या फिर टीआरएम की हेल्प लेते थे, जो है ट्रेड रिलेटेड मेजर्स, ये इनकी हेल्प लेते थे। लेकिन थ्रू दैट उनके साथ कभी कभी एक टाइम पीरियड रखा हुआ था, जब डब्ल्यूटीओ आया था 1990 में, तब उनके ऊपर एक टाइम पीरियड रखा था, क्योंकि उसमें कहीं ना कहीं उन्हें एलिमिनेट करना था हर एक डेवलपिंग और डेवलप्ड कंट्रीज को पॉसिबल नहीं होता था। कहीं ना कुछ मेजर्स लेने ही पड़ते थे कि वो कंट्रोल किया जाए, या नहीं कि हर जगह वॉर्स हुआ जाए, या फिर कभी कभी डेवलप कंट्री अपना ही टैरिफ बिठाती थी या फिर डंपिंग कोई कोई करते थे। इसीलिए वो कंट्रोल करने के लिए वो लोग एक रिस्ट्रिक्शंस रखे थे उन्होंने, कि पहले 2 इयर्स का रिस्ट्रिक्शंस था, लेकिन वो पीरियड इंक्रीज होके 5 इयर्स हुए डेवलपिंग कंट्रीज को, और डेवलपिंग कंट्रीज, हाँ, और लीस्ट जो डेवलपिंग कंट्रीज थे उनको 7 इयर्स का पीरियड दिया हुआ है। इवन दो वो लोग अपने टेक्निक्स, फॉर एग्जांपल टेक्नोलॉजीज, लोकल कंटेंट्स, वो लोग ट्रांसफर करते हैं, और वो रिक्वायर्ड भी है उनके डोमेस्टिक एम्प्लॉयज में। बट उनका जो मेन इम्पैक्ट होता था वो था डोमेस्टिक एम्प्लॉयज के ऊपर। मैम बरोबर, व्हेरी गुड, बरोबर बोलतेस तू. तुला आणखीन काही सांगायचं याबद्दल? इतना ही। ओके. बट मैं पिन करूंगी अगर मुझे कुछ याद आया तो। ये डेफिनेटली इफर्ट, बहुत अच्छा एफर्ट था और आपने बहुत अच्छा एक्सप्लेन करने की भी कोशिश की, एंड दैट्स रियली गुड, क्योंकि जैसे ही आप छोटा छोटा अभी एक्सप्लेन कर रहे हो, जल्दी जल्दी बड़े बड़े टॉपिक्स भी एक्सप्लेन कर सकते हो. ओके. एनीबडी एल्स हु ओके। वॉन्ट्स टू शेअर समथिंग, की आपण पुढच्या ह्यातलंच थोडं डिटेल बघण्याआधी तुम्हाला काही, फक्त ट्रिम्स बद्दल नाही, ट्रिप्स बद्दल नाही, ओव्हरऑल तुम्हाला काही सांगायचंय? मी तुम्हाला म्हणते तसं की आपण ऑनलाईन मोड मध्ये असलो तरी तुम्ही कुठल्याही माझ्या लेक्चरला नॉर्मली तुम्ही काहीही बोलू शकता, मला सांगू शकता. तसंच तुम्हाला जर मैम आता काही मुझे ट्रिप्स से ज्यादा है अभी, ट्रिप्स पे। पुन्हा एकदा सांगणार, ऐकायला नाही आलं मला. मैम मुझे ट्रिप्स पे अभी ज्यादा इंफॉर्मेशन है। ट्रिप। हाँ, राइट. लेकिन वन वन थिंग इज, वी कवर्ड दैट ट्रिप्स टॉपिक यस्टरडे, राइट? तो हम इसके बारे में अगर हमें टाइम मिलता है इन द फ्यूचर, विल डिस्कस अबाउट इट लेटर. पहले तो हम थोड़ा ओके। आगे जाते हैं, क्योंकि मुझे और कुछ डिटेल ट्रिप्स के बारे में आपको देणे. आता लक्षात घ्या, तुम्ही सगळे आपण एमसीक्यू साठी अभ्यास करणार आहोत, आणि बेसिकली मी तुम्हाला माझ्याकडून असं सांगेन, विच इज इट्स नॉट लाईक अ वॉर्निंग, पण तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला पूर्ण वर्षभर शिकवलंय आणि तुम्ही पूर्ण तुमच्याकडे अभ्यास करायला मोठा मोकळा वेळ आहे, तर कोणीही शिक्षक पेपर अतिसोपे काढणं शक्य नाही की नाही. आणि मी जर समजा तिथे त्या चेअरमध्ये आहे पेपर काढायला बसलेली, देन आय विल नॉट टेक डाऊन की अरे खूपच सोपा पेपर काढूया, चला पटकन सगळ्यांना पास होऊन जाऊ दे, 100%. बिलकुल नाही. तुम्हाला थोडेसे कष्ट करायला लागणार आहेत. आय विल स्ट्रेटली से, माझा पेपर हा अतिसोपा बिलकुल नसणार आहे, सोपाही नसणार आहे. तो पेपर असा असेल की त्यात वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन आहेत, काही सोपे, काही मीडियम, काही अत्यंत कठीण. सो तुम्हाला तुमची स्कोर लेवल, कारण शेवटी ही जी स्कोर लेवल आहे टीवायची, ती तुम्हाला पास करून देणार आहे तुमच्या डिग्रीतून. सो तुमची स्कोअर लेवल कशी मेंटेन करायची, याच्यासाठी स्पेसिफिकली जे आता आम्ही एफवायच्या बाबतीत सुरू केलं, की छोटे छोटे तुम्हीच तयार करायचे एमसीक्यूज, आणि ते विचारायचे इन द सेन्स, असा विचार करा की मी जसं म्हटलं की ट्रिम्सच्या बाबतीत तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल चालू आहेत, बरोबर आहे ना? इफ आय एम नॉट रॉंग, सगळ्यांकडे मोबाईल चालू आहेत, तुम्ही आता यस। याच्यावर आहात. येस, करेक्ट. सो मी तुम्हाला जर समजा प्रश्न विचारला, तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ओके. म्हणजे आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला सांगा. ओके.
सर्टन इन्व्हेस्टमेंट मेजर्स टेकन बाय कंट्रीज रिस्ट्रिक्ट अँड डिस्टॉर्ट ट्रेड. म्हणजे काही देशांकडून इन्व्हेस्टमेंट मेजर जी केली जातात, इन्व्हेस्टमेंट बद्दल ज्या पॉलिसी टाकल्या जातात, त्यांच्यामुळे ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेड कमी होतो. इट वॉज मॅन्डेटरी फॉर ऑल नॉन कन्फर्मिंग कंट्रीज टू रिमूव्ह दीज रिस्ट्रिक्शन्स विदिन डॅश इयर फॉर डेव्हलप्ड कंट्रीज अँड डॅश इयर फॉर डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे अशा प्रकारची जी मेजर्स आहेत, जी ट्रेडला डिस्टॉर्ट करतात, तर ती डिस्टॉर्ट करणारी मेजर्स डॅश इयर्स मध्ये डेव्हलप्ड कंट्रीजनी कमी बंद करून टाकायची होती त्यांच्या देशातून, आणि डॅश इयर मध्ये डेव्हलपिंग कंट्रीजनी कमी करायची होती. आता हा तुमच्या पुस्तकातला डिटेल आहे आणि एमसीक्यू मध्ये येणार, तर तुम्ही मला सांगू शकता का की याचे उत्तर काय आहे? तुम्ही टाईप करू शकता ओके उत्तर, किंवा मला सांगू शकता डायरेक्टली. बट आय वुड. येस, 2 and 5. करेक्ट, व्हेरी गुड. इफत छान अभ्यास केला या टॉपिकचा. पण इफतच नको, बाकी सगळेजण पण आहात ना तुम्ही. असं करा, मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही मला टाईप करून उत्तर देऊ शकता, सो दॅट तुम्हाला बोलायला लागणार नाही. सो लक्षात घ्या की जी ही अशी ट्रेड अगेन्स्ट जाणारी इन्व्हेस्टमेंट मेजर्स आहेत, ती डेव्हलप्ड कंट्रीजनी 2 वर्षात बंद करणं गरजेचं होतं आणि डेव्हलपिंग कंट्रीजनी 5 वर्षात बंद करणं गरजेचं होतं. जेव्हा लिस्ट डेव्हलप कंट्री, म्हणजे अगदी अगदी गरीब असलेल्या, आता बिलकुल डेव्हलपमेंट झाली नाहीये अशा कंट्रीज, त्यांच्यासाठी हा पिरियड 7 वर्षांसाठी परमिट केलेला होता. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे एमसीक्यूज पुस्तकातून शोधून काढायला लागतात. एव्हरी डिटेल इज ऑलरेडी गिवन इन द बुक ऑर इन द लेक्चर. जे लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं जातं, शिकवलं जातं, त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही वेगळं येऊ शकत नाही, कारण तोच तुमचा पोर्शन आहे. बरोबर आहे की नाही? सो भारताचं ट्रीम्स मध्ये आणि काय कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि आपण असं म्हणू की प्रेझेंट स्टेटस काय आहे, तर लक्षात घ्या की ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 5.1 ऑफ द ट्रीम्स अग्रीमेंट, म्हणजे ट्रीम्सच्या 5.1 या आर्टिकल प्रमाणे India had notified 3 trade-related investment measures as inconsistent with the provisions of agreement. म्हणजे भारतात 3 वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत ज्या इनकन्सिस्टंट, चुकीच्या आहेत असं सांगितलं गेलं ॲज पर आर्टिकल 5.1. कोणत्या होत्या त्या? पहिलं, लोकल कंटेंट मिक्सिंग रिक्वायरमेंट्स इन द प्रोडक्ट ऑफ न्यूज प्रिंट. म्हणजे न्यूज प्रिंट्स मध्ये लागणारं लोकल कंटेंट मिक्सिंग रिक्वायरमेंट्स इन द प्रोडक्शन ऑफ न्यूज प्रिंट्स. ओके. सेकंडली, लोकल कंटेंट रिक्वायरमेंट इन द प्रोडक्शन ऑफ रिफॅम्पिसिन, हे एक प्रकारचं मेडिसिन आहे, आणि पेनिसिलिन जी. म्हणजे जेव्हा कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल रिफॅम्पिसिन आणि पेनिसिलिन जी याच्यासाठी लागतं, आणि त्याच्यासाठी जी प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याच्यासाठी ज्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे ती चुकीची आहे, इनकन्सिस्टंट आहे असं सांगितलं गेलं. देन थर्डली, डिव्हिडंड बॅलन्सिंग रिक्वायरमेंट इन द केस ऑफ इन्व्हेस्टमेंट इन 22 कॅटेगरीज ऑफ कन्झ्युमर गुड. म्हणजे डिव्हिडंड बॅलन्सिंग जे केलं गेलं त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हे जे 22 वेगवेगळ्या प्रकारच्या कन्झ्युमर गुड्सच्या कॅटेगरीत केलं गेलं ते सुद्धा इनकन्सिस्टंट आहे असं सांगितलं गेलं. ओके. सच नोटिफाईड ट्रीम्स were due to be eliminated on 31st December 1999 and none of these measures is in force in the present. म्हणजे ही जी 3 मेजर्स आहेत ती लगेचच बंद केली गेली इंडियाकडून आणि 1999लाच, आणि आता ह्यातली कुठलीही ही आता आपल्याकडे प्रचलित नाहीये, चालत नाहीये. Okay, the transition period allowed the developed countries ended on 31st December 1999. However, Article 5.3 provide extension to such transitions in case of individual members based on specific requirements. म्हणजे जर समजा असा विचार करा की डिसेंबर 31 1999 पर्यंत हे सगळं बंद करणं गरजेचं होतं, पण तसं झालं नसेल तर जर ती एक इंडिव्हिज्युअल कंट्री आहे आणि तिला काही एक ठराविक ज्याला आपण एक्सटेन्शनची गरज आहे, तर ते सुद्धा अप्रूव्ह केलं गेलं होतं आणि त्यासाठी आर्टिकल 5.3 मध्ये नियम दिलेले होते. आणि अशा प्रकारे काय करायचं असतं, तर त्या देशाला, इंडिव्हिज्युअल मेंबर कंट्रीला, काउन्सिल ऑफ ट्रेड इन गुड्स
याच्याकडे अप्रोच करायचं असतं, म्हणजे या कमिटीकडे, काउन्सिल ऑफ ट्रेड, काउन्सिल फॉर ट्रेड, तिथे जाऊन अप्रोच करायचं असतं आणि आपल्याला का एक्सटेन्शन हवंय याचं जस्टिफिकेशन द्यायचं असतं, म्हणजे एक्सप्लेन करायचं असतं. अशा प्रकारे 9 डेव्हलप्ड कंट्रीजनी, मलेशिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, मेक्सिको, चिली, कोलंबिया, अर्जेंटिना, रोमानिया आणि थायलंड यांनी एक्सटेन्शनसाठी अप्लाय केलं होतं. आणि त्या प्रकारे, म्हणजे काय म्हणू आपण, की त्या प्रकारे त्यांना नोटिफाय केलं गेलं होतं. ऑल्सो भारताने, इंडिया हॅड प्रपोज ड्युरिंग द सियाटल मिनिस्टरियल कॉन्फरन्स. सियाटल मिनिस्टरियल कॉन्फरन्समध्ये भारताने स्वतःचे काही मुद्दे मांडले होते. त्यातला पहिला मुद्दा काय होता? आपण पुन्हा एकदा पॉलिटिक्स बद्दल बोलतोय, आपण पुन्हा एकदा ट्रेड बद्दल बोलतोय आणि भरपूर साऱ्या पैशांबद्दल बोलतोय, बरोबर आहे ना? एक्सटेन्शन ऑफ ट्रान्झिशन पीरियड फॉर डेव्हलपिंग कंट्रीज शुड बी ऑन अ मल्टीलॅटरल बेसिस अँड नॉट ऑन द इंडिव्हिज्युअल बेसिस. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजना मिळणारं जे एक्सटेन्शन आहे ते एकेका कंट्रीसाठी न देता ओव्हरऑल सगळ्या ग्रुपसाठी मिळालं पाहिजे, असा पहिला मुद्दा होता भारताचा. दुसरा, अनदर अपॉर्च्युनिटी शुड बी प्रोव्हाइडेड टू डेव्हलपिंग कंट्रीज to notify unnotified trims and maintain them for the extended transition period. म्हणजे एक वेगळी संधी दिली पाहिजे डेव्हलपिंग कंट्रीजना, की जे अननोटिफाईड ट्रिम्सचे रूल आहेत ते किंवा जे अग्रीमेंट मधले पॉइंट आहेत ते मेंटेन करण्यासाठी एक्सटेंडेड पिरियडमध्ये. आणि तिसरा मुद्दा होता, द सियाटल मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स वॉज इनकन्क्लुसिव्ह अँड हेन्स नो डिसिजन वेअर टेकन इन दिस एरिया. सो ही जी कॉन्फरन्स आहे ती इनकन्क्लुसिव्ह, म्हणजे कुठचंही कन्क्लुजन न काढणारी ठरली आणि कोणताही डिसिजन घेतला गेला नाही. सो होपफुली मला तुम्हाला हे सांगायचं होतं, कारण हे भारत रिलेटेड होतं, बरोबर? इज देअर एनीवन हू नोज गॅट्स म्हणजे काय? GATS, गॅट्स. Okay. Yes. Yes. Can you tell me? General Agreement on Trade in Service. करेक्ट, व्हेरी गुड. जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिस, दॅट इज गॅट्स. एकदम करेक्ट आहे. सो गॅट्स ही ओव्हरऑल उरुग्वे राऊंड मध्ये निर्माण झालेले एक वेगळं आणि अतिशय महत्वाचं अग्रीमेंट होतं. ओके, आता तुम्हाला उरुग्वे राऊंड बद्दल तर माहिती आहे, बरोबर ना निशिकांत? माहितीये ना तुला उरुग्वे राऊंड बद्दल? तूच सांगितलं होतं आम्हाला सगळ्यांना की येस, करेक्ट. सो उरुग्वे राऊंड मध्ये जशी GATT, दॅट इज गॅट, जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, जाऊन त्याच्या जागी WTO आणायचं ठरलं, तसंच गॅट्स नावाच्या अग्रीमेंटवर पण साईन झाल्या, दॅट इज जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. हे अग्रीमेंट ऑल इंटरनॅशनल ट्रेडेड सर्व्हिसला कव्हर करतं. म्हणजे थोडक्यात याचा फोकस हा कम्प्लिटली सर्व्हिसेसवर आहे, फक्त सर्व्हिस प्रोव्हिजन. ॲज पर द अग्रीमेंट, foreign services and service suppliers would be treated on equal national footing with the domestic services and service suppliers. म्हणजे या अग्रीमेंट मध्ये काय काय, बँकिंग, एज्युकेशन, हेल्थ केअर, टुरिझम, ट्रान्सपोर्ट आणि अशी वेगवेगळी डायव्हर्स सर्व्हिस सेक्टर्स आहेत की ज्या बेसिसमध्ये डोमेस्टिकली प्रोव्हाइडेड सर्व्हिस येते त्यांना ओव्हरऑल इंटरनॅशनल लेव्हलवर सेम प्रकारे मानण्यात येईल. GATS tried to establish a multilateral framework of principles and rules for trade in services, which with a view to expand trade. म्हणजे ट्रेड वाढवण्यासाठी गॅटने एक मल्टीलॅटरल, म्हणजे अनेक देशांसाठी फ्रेमवर्क तयार केलं, ज्यात नियम होते की सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना, सर्व्हिसेस ट्रेड करताना काय काय केलं पाहिजे. यातही पहिली गोष्ट होती की मोस्ट फेवर्ड नेशनचं जे तत्व आपण बघितलं, अदर नेशननी कुठल्याही अदर नेशनना नॉन डिस्क्रिमिनेट बेसिसवर, म्हणजे दुसऱ्या देशांना डिस्क्रिमिनेशन नाही करायचं ट्रीटमेंट देताना. आणि दुसरं जे तत्व होतं की ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची टू कमिट प्रोग्रेसिव्ह लिबरलायझेशन, म्हणजे जास्तीत जास्त मोकळेपणा आणायचा सर्व्हिसेसमध्ये आणि त्यातही ट्रान्सपरन्सी करायची. आणि म्हणून ऑन January 1st, 2000, negotiations under GATS started. So negotiation 1st January 2000 ला स्टार्ट झाली. इट कवर्ड ऑल सर्व्हिस सेक्टर्स, ऑल मोड्स ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, and India along with the 22 other developing countries filed a proposal in WTO. म्हणजे इंडिया
आणि इतर 22 कंट्रीजनी WTO मध्ये प्रपोजल दाखल केलं. India has made commitment in 33 activities in which foreign services providers will be allowed to enter such capital inflows, एम्प्लॉयमेंट अँड टेक्नॉलॉजी एक्सेट्रा. सो अशा प्रकारच्या अग्रीमेंटमध्ये एंटर करण्यासाठी सगळ्या प्रकारची जी मेजर्स घ्यायची असतात ती घेण्याची, त्याबद्दल ओव्हरऑल काय म्हणू पण हिरवा कंदील दाखवण्याची ओव्हरऑल सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो भारताकडून. सो गॅट्स हे वेगवेगळ्या 4 मोडमध्ये डिस्टिंग्विश केलं जातं. हे मोड कसले आहेत की कशा प्रकारे सप्लाय ऑफ सर्व्हिस किंवा सप्लाईंग सर्व्हिस होते याच्यावर बेस हे 4 मोड आहेत. पहिला आहे क्रॉस बॉर्डर मोड, दुसरा आहे कन्झम्पशन अब्रॉड, तिसरा आहे कमर्शियल प्रेझेन्स आणि चौथा आहे प्रेझेन्स ऑफ न्यूट्रल पर्सन्स. आता असा विचार करा, याच्यावर बेस आपल्याला छोटे छोटे एमसीक्यू बरेच निघू शकतात, जसं की गॅट्सचा फुल फॉर्म, गॅट्स मध्ये असलेले कंट्रीज, गॅट्स मध्ये असलेले 4 सप्लाईंग सर्व्हिसेस किंवा डॅश 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 आर सप्लाईंग सर्व्हिसेस मोड्स इन गॅट्स, बरोबर, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी. क्रॉस बॉर्डर सप्लाय म्हणजे काय? इट कव्हर्स सर्व्हिस फ्लोज फ्रॉम टेरिटरी ऑफ वन मेंबर इन टू द टेरिटरी ऑफ द अनदर मेंबर. म्हणजे थोडक्यात एका देशातून दुसऱ्या देशात बँकिंग करायचंय, टुरिझम करायचंय, तर त्याच्यासाठी क्रॉस बॉर्डर सप्लाय, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सप्लाय करणं, ती सर्व्हिस सप्लाय करणं शक्य होतं. दुसरं, कन्झम्पशन अब्रॉड refers to the situations where a service consumer or a tourist or a patient moves into another member territory to obtain a service. म्हणजे थोडक्यात एखादा कंझ्युमर असेल, त्याला जर तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर इको टुरिझम किंवा मेडिकल टुरिझम सुरू झालंय. म्हणजे आपल्याकडे येऊन लोक चांगल्या प्रकारच्या सर्जरीज करून घेतात. कारण पहिली गोष्ट, भारतात हेल्थकेअर ही अत्यंत, आपण काय म्हणू त्याला, फ्री आहे किंवा नॉट फ्री, व्हेरी चीपर रेटमध्ये आहे इतर देशांच्या तुलनेत. आणि त्यामुळे लोक इथं येऊन मोठ्या प्रमाणावर, इव्हन तुम्ही जर बघितलं तर आयुष मंत्रालय याचा उल्लेख आपण गेल्या सेमिस्टरमध्ये बघितला होता हेल्थकेअरमध्ये, की आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी आणि अशा सगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स आपल्याकडे असतात. आणि त्यांच्याशी डील करून आपली प्रकृती सुधारण्यासाठी असं फार मोठ्या प्रमाणात मेडिकल टुरिझम भारतात चालतं. तर एक माणूस दुसऱ्या देशात कन्झम्पशन साठी सर्व्हिसच्या जाऊ शकतो, हे तत्व आहे कन्झम्पशन अब्रॉडचं. ओके, कमर्शियल प्रेझेन्स implies that a service supplier of one member establish a territorial presence including through ownership or lease of a premises in other number of territory to provide a service. खूप सोपं उदाहरण आहे. मला सांगा की तुमच्यापर्यंत डॉमिनोज बद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलंयत का रे? ऐकलंयत ना? होय, डॉमिनोज बद्दल ऐकलंयत ना तुम्ही सगळ्यांनी? तर त्यांची टॅगलाईन काय आहे? ते किती वेळात पिझ्झा डिलिव्हर करतात? पिझ्झा डिलिव्हर करतात फ्री. हाफ एन आवर. हाँ येस, सो अर्ध्या तासात हाफ एन आवर में जब वो पिज्जा डिलीवर कर देते हैं, इसका मतलब होता है कि इनको इंडिया में ही रहना पड़ेगा रे. कंपनी तो इंडिया की नहीं है डोमिनोज, लेकिन ये उन्होंने यहाँ पर शॉप्स डाले, तो डेफिनेटली फूड डिलीवरी सर्विस जो रहती है उनकी, ये सर्विस प्रोविजन है. और इसके लिए वो सप्लायर का, वो प्रोड्यूसर का, वो कंपनी का प्रेजेंस इंडिया में रहना फॉरेन से जरूरी होता है. तो एक देश से दूसरे देश में जब सप्लायर जा पहुंचता है तो वी कॉल इट कमर्शियल प्रेजेंस. एंड फोर्थली, प्रेजेंस ऑफ नेचुरल पर्सन. This is the situation when a service supplier of one member country enters the territory of another member country to supply service. So असा विचार करा, एखादा डॉक्टर, एखादा सीए, म्हणजे कोणी प्रकारचा प्रोफेशनल असेल आणि तो सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून दुसऱ्या कंट्रीमध्ये गेला, देन वी कॅन टेल की त्याला प्रेझेन्स ऑफ नॅचरल पर्सन असं म्हटलं जातं. सो गॅट्सचे काय मोड्स ऑफ सप्लाईंग सर्व्हिस आहेत ते मी तुम्हाला सांगितले. याच्या अकॉर्डिंगली नॅशनल ट्रीटमेंटचं पण तत्व किंवा प्रिन्सिपल जे आहे ते मेंटेन केलं जातं. दॅट इज अ कमिटमेंट ऑफ नॅशनल ट्रीटमेंट implies that member concerned does not operate discriminatory measures which benefit only domestic service or service supplier. Hence the treatment meted out of all
वेदर फॉरेन और डोमेस्टिक सप्लायर्स शुड बी सेम. म्हणजे प्रत्येक सप्लायरला इथे जी ट्रीटमेंट दिली जाते ती सगळ्यांना सेम दिली पाहिजे. जसं WTO ची काही ऑब्लिगेशन्स आहेत, काही प्रिन्सिपल आहेत, तशी गॅट्सची पण काही प्रिन्सिपल आहेत. फर्स्टली मोस्ट फेवर्ड नेशन. सो आपण हे बघितलं होतं की मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे तुम्ही प्रेफरन्शियल अग्रीमेंट अमंग द ग्रुप्स मेंबर इन द इंडिव्हिज्युअल सेक्टर्स, म्हणजे प्रोहिबिशन ऑफ प्रेफरन्शियल अग्रीमेंट. जेव्हा त्या ग्रुपमध्ये सगळ्या कंट्री आहेत तेव्हा सगळ्या कंट्रीजना सेमच तुम्ही काय जी सवलत द्यायची, काही जी सूट द्यायची ती द्यायची, एकाच कंट्रीला द्यायची नाही. म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन असं नसलं पाहिजे. ओके. At the same time, same benefits and treatment should be followed to all trading partners. All exemptions are subject to review, and if they will be for maximum 10 years period. म्हणजे जर समजा कुठल्याही प्रकारचं एक्झम्पशन असेल या रूलमध्ये तर ते 10 वर्षांसाठीच असेल फक्त. हे लक्षात ठेवलं आता. ओव्हरऑल 10 वर्ष काय, मग असे आपण काल बघितलं होतं 50 वर्ष काय किंवा असं, हा सगळा पिरियड जेव्हा आपण ग्लोबल इकॉनॉमी बद्दल विचार करतो तेव्हा फार छोटा असतो. असा विचार करा की ओव्हरऑल अर्थचं एज हे किती मोठं आहे, त्याच्या तुलनेत हा पिरियड फार छोटा असतो, कारण तेवढा काळ इकॉनॉमी चालते ना. म्हणजे त्याच्यासाठी सिच्युएशनसाठी 10 वर्ष ही फार छोटी मानली जातात. दुसरं प्रिन्सिपल आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ते ट्रान्सपरन्सी. म्हणजे सगळ्या सर्व्हिस सप्लायमध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे डेफिनेटली. ऑब्व्हियसली यात मार्केट ऍक्सेस बद्दलही विचार केला जातो की जसं आपण निगोशिएट केलंय गॅट्सच्या अग्रीमेंटमध्ये त्या प्रकारेच सगळ्यांना मार्केट ऍक्सेस दिला पाहिजे, सगळ्या सर्व्हिसेसना, सगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सना, प्रत्येक मेंबर कंट्रीला. आणि ओव्हरऑल वर्ल्ड ट्रेडमध्ये आपलं प्रत्येक डेव्हलपिंग कंट्रीचं पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ओके. सो ओव्हरऑल मी असं म्हणेन की व्हॉट आय कॅन से इज ह्या गॅट्सनी, WTOने इंडियाचा ट्रेड वाढवायला खूप मदत केली, बरोबर. इंडिया ही WTOची, गॅटची आणि गॅट्सची आणि ट्रिप स्ट्रीम्स या सगळ्याची अतिशय रिनाउंड मेंबर कंट्री आहे. इंडिया स्टँड इन द मिनिस्टरियल कॉन्फरन्स of the World Trade Organization WTO 2017 October was to advocate the proposal of Trade Facilitation Agreement on the Services. म्हणजे भारताने 2017 साली ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट वरती मोठ्या चांगल्या प्रकारचा स्टँड घेतला होता. निगोसिएशन्स हॅड हिटेड अप ओव्हर द अजेंडा ऑफ ई-कॉमर्स and another group of nations led by China was parallelly pushing for the similar trade facilitation agreement on investment. At the meet in Marrakesh, Morocco, India was in favor of pushing TFS. म्हणजे सेम टाइम मध्ये जेव्हा भारत प्रपोज करत होता ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट ऑन सर्व्हिस TFS, तेव्हाच चायना आणि त्यांच्या ग्रुपमधल्या काही कंट्री हे ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट ऑन इन्व्हेस्टमेंट TFA हे पुश करत होते. आणि मराकेशमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये, जे मोरोक्कोमध्ये आहे, तिथे भारताच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रीज होत्या. बेस्ड ऑन द सिमिलर TFA ऑन मर्चंडाइज गुड्स, it was proposed to expedite the global trade in the services by allowing for easier movement of skilled workers between other countries. म्हणजे थोडक्यात TFSच्या माध्यमातून वर्कर्सची मुवमेंट, कॅपिटलची मुवमेंट स्मूथली व्हावी यासाठी भारताने हा लढा दिला. असा विचार करा की WTOचे हे जे अग्रीमेंट आहे किंवा WTOची ही जी काही वर्ष आहेत, आता इतके वर्षापासून ह्या काय म्हणतात वर्ल्ड ट्रेड मध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत, बरोबर. सो या सगळ्या गोष्टींमध्ये भारताचा खूप मोठा ऍडव्होकसी स्टँड राहिलेला आहे. म्हणजे त्यांच्याशी जाऊन बोलणं, आपलं मत मांडणं हे अत्यंत गरजेचं असतं देशाच्या राजकारणात, बरोबर. आणि भारतानेच नाही, ओव्हरऑल WTOने अनेक प्रकारची इतके वर्षात अग्रीमेंट केलेली आहेत. सो त्यात मल्टीलॅटरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन गुड्स असं केलं जातं की ज्यात डेव्हलप कंट्रीजनी डेव्हलपिंग कंट्रीज कडून येणाऱ्या मॅन्युफॅक्चर्ड गुड्स वरती टेरिफ जे आहेत, स्पेसिफिकली टेक्सटाईल्स मध्ये जे टेरिफ येणार आहेत ते 40% कमी केले.
ओके. ॲग्रीमेंट इन ॲग्रीकल्चर, पुन्हा एकदा उरुग्वे राऊंडमध्ये याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. आणि हे ॲग्रीमेंट इन ॲग्रीकल्चरमध्ये डोमेस्टिक सबसिडीज आणि एक्सपोर्ट सबसिडीज रिड्यूस करण्याची मान्यता मिळवलेली आहे. त्याच्या बरोबरीने मिनिमम मार्केट ॲक्सेस कमिटमेंट required the countries to reduce tariff by 36%, and countries were also allowed a minimum market access opportunity of 3% for their domestic consumption for foreign agricultural consumption. After 6 years it will go up to 5%. थोडक्यात असा विचार करा की वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट, पुन्हा एकदा ॲग्रीमेंट ऑन टेक्स्टाईल अँड क्लोदिंग हे गॅटच्या 1994च्या उरुग्वे राऊंडमध्येच होतं, आणि त्याच्यानंतर मल्टी फायबर ॲग्रीमेंट करून ते फेस्ड आउट करण्यात आलं विदिन 10 years एंडिंग 2005 January 1st. And the fourth agreement was agreement on subsidies and countervailing measures. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज होत्या, त्यांना कॅटेगरीज केलं होतं. सबसिडीज म्हणजे गव्हर्नमेंट कडून डोमेस्टिक प्रोड्युसरना दिला जाणारा सपोर्ट. ओके. आणि त्यांना कॅटेगराईज केलं गेलं होतं की रेड सबसिडीज, अँबर सबसिडीज आणि ग्रीन सबसिडीज. सो रेड सबसिडीज हा हाय ट्रेड डिस्टॉर्टिंग इफेक्ट होता, म्हणजे त्या लगेचच बंद करायच्या होत्या. देन अँबर सबसिडीज दे वर नायदर रेड नॉर ग्रीन, म्हणजे त्या बरोबर पण नव्हत्या आणि त्या चुकीच्याही नव्हत्या. सो अशा सबसिडीज ऍक्शनेबल होत्या इफ द ट्रेडिंग पार्टनर्स इंटरेस्ट आर ॲडव्हर्सली अफेक्टेड, म्हणजे जो ज्याच्याशी ट्रेड केला जातो त्या पार्टनरचा इंटरेस्ट, त्याला जर प्रॉब्लेम होत असेल, काही धोका होत असेल, तर या लगेचच बंद करून टाकायच्या होत्या सबसिडीज. In such case, countervailing duties must be imposed or dispute settlement methods should be employed. आणि ते करण्यासाठी काउंटरवेलिंग ड्युटीजची मदत घ्यायची होती किंवा चक्क न्यायालयात जाऊन डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीची मदत घ्यायची होती, मेथड सुरू करायच्या होत्या. Whereas third category was green subsidies. They are non-actionable. Green subsidies सगळीकडे चालणार होत्या. इट्स लाईक सिग्नल. लाल, पिवळा आणि हिरवा, रेड, येलो, ग्रीन सिग्नल असतात. तसेच सबसिडीज आणि काउंटरवेलिंग ड्युटीजच्या बाबतीत हे वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल होते. आणि ग्रीन सबसिडीज वर ऑल ओके, त्या चालणार होत्या स्पेसिफिक एंटरप्राइज किंवा इंडस्ट्रीसाठी. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर WTO मुळे इंटरनॅशनल ट्रेडचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास झालाय. इट इज डेव्हलप. देर इज अवेलेबिलिटी ऑफ सो मेनी गुड्स अराउंड द मार्केट. इंडियाला स्पेसिफिकली मल्टीलॅटरल रूल्स आणि डिसिप्लिनमुळे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. आणि ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट, ज्याच्यावरती इंडिया खूप मोठ्या प्रमाणावर डिपेंड असतं, कारण भारतात खूप जास्त ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट बनतात, तर ते ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी सुद्धा भारताला WTOचा फायदा झालाय. त्याच्या बरोबरीने असंही म्हटलं जातं की डेव्हलप्ड कंट्रीज नी 49% 49% कोटा रिमूव्ह केल्यामुळे टेक्स्टाईल आणि क्लोदिंग आयटम्स सुद्धा एक्सपोर्ट करण्यामध्ये अतिशय मदत झालेली आहे WTOची. आणि ओव्हरऑल ट्रेड आपण म्हणू स्मूथली रन करण्यासाठी WTOने खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं. पण ऑब्व्हियसली एखादी संस्था असेल तर त्याचा जगावर काही ना काही डिसएडव्हान्टेजियस परिणाम पण होऊच शकतो. सो असा विचार करा की जनरली कुठच्याही प्रकारचं जे ट्रेडिंग असेल तर ते ट्रेड करताना या मोठ्या मोठ्या कंट्रीज ज्यांचा WTOवर जास्त प्रभाव असतो, ऑब्व्हियसली अशा कंट्रीज जास्त मोठ्या प्रमाणावरती इन्फ्लुएन्स करतात ऍक्टिव्हिटीजना. म्हणजे US, UK अशा कंट्रीज जास्त ताबा ठेवून असतात WTOचा. ओके. देन देर इज टेक्स्टाईल आणि क्लोदिंगवर जे काही इफेक्ट होते टेक्स्टाईल ॲग्रीमेंटचे, तर त्यामुळे डेव्हलपिंग कंट्रीजना खूपदा त्यांचे स्वतःचे कोटे रिमूव्ह करायला लागले. आणि त्यामुळे फॉर एक्झाम्पल US वॉज टू रिमूव्ह कोटाज ओनली बाय 2005 अँड टिल 2000, म्हणजे 90% रिस्ट्रिक्शन्स जी होती ती रिमूव्ह करणं गरजेचं होतं. आणि ती अजून म्हणजे खूप काळ लागला ती पुन्हा एकदा रिमूव्ह करण्यासाठी ट्रेड, कारण USचा खूप इन्फ्लुएन्स होता. बरोबर आहे की नाही. याच्या अगेन्स्ट ट्रिप्स सारखं जे अग्रीमेंट आहे, जे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिलेटेड आहे, अशा अग्रीमेंटमुळे मेडिसिन्स किंवा इसेन्शियल गोष्टी ज्या असतात, गरजेच्या गोष्टी, त्या गोष्टी सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचण्यासाठी अत्यंत मोठा खर्च येतो.
आणि त्यामुळे याचा उलटही परिणाम होऊ शकतो, की आता जसं समजा कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड याच्यावर जे पेटंट घेतलं गेलं किंवा घेतलं गेलं असेल, त्यामुळे काय झालंय, की त्याची प्राइस कदाचित ₹500 ते जर फ्री द्यायचं असेल तर. तर म्हणजे सरकारला ते फ्री द्यायला लागतंय. पण सरकारला फ्री द्यायला लागतंय म्हणजे सरकारला त्याचे पैसे द्यायला लागतात. सो कदाचित असे देश असतील काही, की ज्यांना हे व्हॅक्सिन परवडत नाहीये आणि आहेचच असे देश. तर त्यांनी काय करायचं? म्हणजे थोडक्यात ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आहेत, त्यांचा दुरुपयोगही होतो अशा वेळी. हं. तुम्हाला माहिती असेल तर मादाम क्युरी म्हणजे पहिली नोबेल मिळवणारी स्त्री, तिने रेडियम नावाच्या केमिकलचा शोध लावला आणि त्याच्याच शोधात म्हणजे तिला नोबेल मिळालं होतं त्याच्याच शोधाचं. तर सायन्समधलं. सो आपण असा विचार करू शकतो, की तिने रेडियमचा शोध लावल्यावरती तिने आणि पेरी क्युरी आणि मेरी क्युरी. पेरी क्युरी हे त्यांचे मिस्टर होते. तर त्यांनी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं पेटंट घेतलं नाही. कारण रेडियमचा उपयोग हा नॉट रेडियस रेडिएशन्स थेरपीमध्ये म्हणजे कॅन्सर क्युअर करण्यासाठी वापरला जातो. बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे त्यांनी तो घेतला नाही त्याचा उपयोग करून. त्यांचं म्हणणं होतं, की पेटंट घेतलं मी, तर मग कॅन्सरची ट्रीटमेंट महाग होईल. आणि म्हणून त्यांनी घेतलं नाही. पण प्रत्येक सायंटिस्ट, प्रत्येक कंपनी याचा विचार करत नाहीत. कारण ऑब्व्हियसली प्रॉफिट हे त्यांचं एक अल्टिमेट गोल असतं, जेही काही चुकीचं नाहीये. पण म्हणजे ट्रिप्सचा अशा प्रकारे तोटाही होऊ शकतो. जसं की गॅट्सचा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, की खूपदा त्याच्यातून इव्हॅजन म्हणजे त्या सगळ्या रूल्समधून, रेग्युलेशनमधून अनइक्वल कॉम्पिटिशन फेस करायला लागते. कधी-कधी डेव्हलपिंग कंट्रीजना, अंडर डेव्हलप्ड कंट्रीजना डेव्हलप्ड कंट्रीजकडून. ओव्हरऑल स्ट्रक्चर जे आहे WTOचं त्यात इनइक्वॅलिटी आहे. म्हणजेच रिच डेव्हलप्ड कंट्रीजच्या फेवरमध्ये खूपदा नेशन्स चे WTOचे रूल्स जातात आणि त्याच्यामुळे ट्रिप्स सारख्या अग्रीमेंटमधून बघा, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्समधून बघा, डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम सुद्धा जनरली रिच कंट्रीजच्या फेवरमध्ये जातं अगेन्स्ट द पुअर कंट्रीज. आणि मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं, की जवळ-जवळ इफ आय एम नॉट रॉंग जवळ-जवळ 2017 पासून जे यूएसने काम करणं गरजेचं होतं, तर ते अपॉइंट करणं ॲपेलेट बॉडीवरती म्हणजे जज अपॉइंट करणं डिस्प्यूट सेटलमेंटसाठी हे झालेलंच नव्हतं आत्तापर्यंत. आणि मला वाटतं जिथे 7 मेंबर असणं गरजेचं होतं, ते मेंबर जसे हळू रिटायर होत गेले, तर एक जात गेला तो मेंबर रिटायर होऊन. पण त्यांची जागी भरतीच झाली नाही. आणि आता इफ आय एम नॉट रॉंग देअर इज नो मेंबर ऑन द ॲपेलेट बॉडी ऑर अ सिंगल मेंबर. म्हणजे जेव्हा 7 लोकांकडून निरपेक्षपणे न्याय मिळण्याची अपेक्षा असते देशाला, तेव्हा आता एकच कोणाच्या तरी माणसाकडून कदाचित मिळत असेल किंवा कदाचित ते खटले तसेच तुंबून राहिले असतील. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझमच्या माध्यमातून आपण बघू शकतो. सो आज फायनली आपण असं म्हणू शकतो आपण BOP आणि WTO हा टॉपिक कम्प्लिटली कव्हर केलाय आणि उद्यापासून आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत दॅट इज फॉरेन एक्सचेंज मार्केट. अगेन व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर MCQs इव्हन. ओके, सो आपण उद्या भेटूया आणि ह्याच्यावर बोलूया. ओके, टिल देन हॅव अ नाईस डे अहेड. बाय बाय. बाय मॅम. बाय.